नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टॉपिक डीएनए म्हणजेच डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. चला तर मग सुरू करूया आजचं सेशन. पहिल्यांदा आपण पाहूयात की डीएनए कुठे आढळतात. बघा मित्रांनो, डीएनए प्रत्येक सजीवाच्या पेशीमध्ये असतात. पेशीमधील क्रोमोझोम म्हणजेच गुणसूत्रांचा ते भाग असतात. डीएनए जे आहेत ते प्रोटीन तयार करणे आणि पेशी विभाजन यामध्ये सहभाग घेतात. लक्षात घ्या, ही कोणतीही एक पेशी आहे. या पेशींमध्ये काय असतं? पेशीच्या केंद्रकामध्ये असतं क्रोमोझोम. ठीक आहे, तर हे क्रोमोझोम जे बनलेले असतात तर त्यामध्ये असतं डीएनए. म्हणजे पेशीमध्ये केंद्रकामध्ये क्रोमोझोम आणि क्रोमोझोम मध्ये डीएनए असं हे स्ट्रक्चर असतं. आता आपण पाहूयात डीएनएचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला. पहिल्यांदा इसवी सन 1869 साली स्विस जीवशास्त्रज्ञ फ्रेडरिक मिशर यांनी या आम्लाचा शोध लावला. त्यानंतर 1953 मध्ये वॉटसन आणि क्रिक हे दोन शास्त्रज्ञ आहेत. त्यांचं खूप मोलाचं कामगिरी आहे याच्यामध्ये. त्यांनी डीएनएच्या रेणूच्या रचनेची प्रतिकृती तयार केली आणि त्याला नाव दिलं डबल हेलिक्स, म्हणजे द्विसर्पिल रचना, डबल हेलिक्स स्ट्रक्चर. ठीक आहे, तर ही दोन नावं लक्षात ठेवायची. पहिल्यांदा फ्रेडरिक मिशर आणि दुसरं आहे नाव वॉटसन अँड क्रिक. वॉटसन अँड क्रिक डीएनएचं स्ट्रक्चर आणि डीएनएचं पहिल्यांदा शोध कोणी लावला तर फ्रेडरिक मिशर. आता आपण डीएनए कोणत्या युनिटने बनलेले आहे ते आपण बघू. डीएनए चा प्रत्येक धागा हा न्यूक्लियोटाइड या नावाच्या एका युनिटने बनलेला आहे. हे युनिट कशाने बनलेलं असतं बघा. एक शुगर युनिट, डीऑक्सिरायबोज शुगर असते, त्यानंतर एक फॉस्फेट युनिट आणि एक नायट्रोजन बेस. हे तीन केमिकल स्ट्रक्चर मिळून न्यूक्लियोटाइड बनतं आणि हे न्यूक्लियोटाइड एकमेकांना जोडले जाऊन डीएनएचं एक स्ट्रँड बनतं आणि ते एक स्ट्रँड दुसऱ्या स्ट्रँडला हायड्रोजन बॉन्ड थ्रू जोडलं जातं. ते आपण पुढे बघूयात. लक्षात आलं? डीएनए म्हणजे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सिरायबो हे कशावरून आलं नाव तर हे आलं डीऑक्सिरायबो शुगर असते म्हणून. आणि न्यूक्लिक ऍसिड असं का तर डीएनए हे कुठे असतं तर सेल्सच्या केंद्रकामध्ये म्हणजे न्यूक्लियस मध्ये, म्हणून त्याला न्यूक्लिक ऍसिड असं म्हणतात. आलं लक्षात? डीएनएच्या धाग्याचं स्ट्रक्चर, स्मॉलेस्ट स्ट्रक्चर जे आहे म्हणजे कशापासून ते बनलेलं आहे तर त्याला न्यूक्लियोटाइड म्हणतात. त्यामध्ये तीन घटक असतात, फॉस्फेट ग्रुप, डीऑक्सिरायबोज शुगर आणि नायट्रोजन बेस. त्याला एकत्रितपणे न्यूक्लियोटाइड असं म्हणतात. आता आपण नायट्रोजन बेसेस काय काय आहेत, कोणकोणते आहेत ते पाहूयात. दोन प्रकारचे नायट्रोजन बेसेस आहेत. पहिले आहेत प्युरिन्स आणि दुसरे आहेत पिरिमिडिन्स. प्युरिन्स मध्ये येतं ॲडेनिन आणि ग्वानिन, तर पिरिमिडिन्स मध्ये येतं थायमिन आणि सायटोसिन. ओके, प्युरिन्स मध्ये ॲडेनिन, ग्वानिन आणि पिरिमिडिन्स मध्ये थायमिन आणि सायटोसिन. हे लक्षात घ्या. प्युरिन्स कोणते, पिरिमिडिन्स कोणते हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट, ज्यावेळेस डीएनए चे दोन स्ट्रँड एकमेकांना जोडले जातात तर त्यानंतर कसं स्ट्रक्चर फॉर्म होतं ते आपण बघूयात. न्यूक्लियोटाइड काय आहे ते आपण अगोदरच्या स्लाइड मध्ये पाहिलं. न्यूक्लियोटाइडच्या रचनेत शर्करेचा एक रेणू असतो आणि नायट्रोजनयुक्त पदार्थ म्हणजे नायट्रोजन बेसचा एक रेणू व एक फॉस्फरिक आम्ल असतं. हे तीन स्ट्रक्चर असतात. त्याला एकत्रितपणे न्यूक्लियोटाइड असं म्हणतात. त्यानंतर जे दोन स्ट्रँड डीएनएचे दोन स्ट्रँड जोडले जातात ते हायड्रोजन बॉन्ड ने जोडले जातात. त्याचं स्ट्रक्चर एका शिडीप्रमाणे असतं. म्हणजे शिडीचे जे दोन साइडचे भाग आहेत तर ते एकमेकांना त्या पायऱ्यांनी जोडलेले असतात. त्या पायऱ्या सारखं स्ट्रक्चर म्हणजे त्या दोन भागांना जोडणारं स्ट्रक्चर म्हणजे हायड्रोजन बॉन्ड, या स्ट्रक्चरने हे नायट्रोजन बेसेस एकमेकांना जोडलेले असतात.
आता नायट्रोजन बेसेस बद्दल आपण काही महत्वाचे फॅक्ट्स बघूयात. नायट्रोजन बेसेस 4 आहेत: ऍडिनिन, थायमिन, सायटोसिन, ग्वानिन. इथे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ऍडिनिन ऑलवेज पेअर्स विथ थायमिन आणि सायटोसिन ऑलवेज पेअर विथ ग्वानिन. असं कधीही होत नाही की ऍडिनिन ग्वानिन बरोबर पेअर होईल किंवा सायटोसिन थायमिन बरोबर पेअर होईल. 4 बेसेस आहेत: ऍडिनिन ऑलवेज पेअर आणि ऍडिनिन ऑलवेज पेअर विथ थायमिन आणि सायटोसिन ऑलवेज पेअर विथ ग्वानिन. हे लक्षातच ठेवायचं. डीएनए कसं कार्य करतं ते आपण थोडक्यात पाहूयात. डीएनएचे जे नायट्रोजन बेस आहेत तर ते 3 नायट्रोजन बेस मिळून ट्रिपलेट कोडॉन तयार होतं. ट्रिपलेट कोडॉन म्हणजे 3 बेसचा समूह असतो. बघ, डीएनएच्या डबल स्टँड मध्ये जे नायट्रोजन बेसेस असतात त्याच्या 3 नायट्रोजन बेसेसचं एक ट्रिपलेट कोडॉन असतो. त्या ट्रिपलेट कोडॉनचं एक अमिनो अम्ल म्हणजे एक अमिनो ऍसिड तयार होतो. एक अमिनो ऍसिड 3 नायट्रोजन बेस पासून तयार होतं आणि असे अमिनो ऍसिडचे युनिट तयार होतात आणि ते एकत्र आल्यानंतर प्रोटीन तयार होतं. आलं लक्षात? आणि हे जे प्रोटीन आहेत तर ते सेल्सच्या विविध ऍक्टिव्हिटीसाठी, विविध कार्यासाठी वापरले जातात. म्हणजे ट्रिपलेट कोडॉन पासून अमिनो ऍसिड पासून प्रोटीन आणि ते प्रोटीन सेल्सच्या ऍक्टिव्हिटीसाठी वापरलं जातं. अशा प्रकारे हे डीएनए कार्य करतं. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमचं चॅनेल सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.